इथे मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, पाव चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं एकजीव करून घेतलं। आता आपली जी कणिक असते त्याचा एक गोळा घेतला आणि त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घेतली। हे बघा, आता याच्यामध्ये जे कांद्याचं सारण होतं ते भरायचं। आपला नेहमीचा पराठा असतो त्याप्रमाणेच कांद्याचं सारण ह्या पोळीच्या पारीमध्ये भरलं। वरून अशा पद्धतीने ही पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची, व्यवस्थित बंद करायची, जेणेकरून लाटताना हा पराठा फुटणार नाही। चला, आता इथे मी ही छानपैकी गोळा बनवून घेतलेला आहे। आता हलक्या हाताने पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर हा लाटत असताना अगदी अलगद लाटायचा, जेणेकरून पराठा फुटणार नाही आणि व्यवस्थित लाटला जाईल। हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो। चला, आता पराठा लाटून झाला आहे, हा भाजून घेऊ। तवा गरम करायला ठेवला, वरून थोडंसं तेल लावून घेतलं, त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून भाजून घ्यायचा। पराठा थोडासा भाजण्यात आला की त्यावरून थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा खमंग असं भाजून घ्यायचं। छान खरपूस असा हा पराठा भाजला जातो। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर वापरलं तरी चालेल। झटपट असा कांद्याचा पराठा इथे तयार आहे। पोळीच्या कणकेतला एक गोळा घेतला, पीठ लावून त्याची छोटीशी पोळी म्हणजेच पारी लाटून घेतली। आता याच्यामध्ये काही मसाले टाकू। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून हे पसरवून घेतलं आणि आपण पोळीचं पूड बनवतो त्या पद्धतीने पूड बनवून घेतले। आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते। आपल्याला हव्या त्या आकारात आपण हा पराठा लाटू शकतो, गोल म्हणा, चौकोनी म्हणा। मी इथे त्रिकोणी पराठा लाटून घेते। तर चला, इथे पराठा लाटून झालेला आहे। खूप जास्त पातळ लाटायचा नाही, आपली चपाती असते त्यापेक्षा जाड ठेवायचा। आता हा पराठा भाजून घेऊ। भाजण्यासाठी पराठा तव्यावरती टाकला, तवा व्यवस्थित गरम पाहिजे आणि आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान भाजून घेऊ। मध्यम किंवा हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल। तर चला, पराठा भाजून होतोय, एका साईडने उलटून घेतला, लगेचच याला थोडंसं तूप लावून घेतलं। लगेचच तूप लावल्यामुळे हा पराठा खूप जास्त तुपकट वाटत नाही आणि छान मऊ असा तयार होतो। चला, दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊ। आता दोन्ही बाजूने तूप लावून घेतल्यानंतर मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेते। खूप जास्त खरपूस असा भाजत नाही आहे, छान मऊ मऊ असा हा पराठा तयार होतो। पोळीच्या कणकेतला हा एक गोळा मी इथे घेतला आहे। पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर आपण जशी फुलके लाटतो ना त्या पद्धतीने पूड न बनवता मी याची पातळ पोळी लाटून घेतली। आता त्यावरती पाव चमचा जिरं, पाव चमचा लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आणि हे तूप या पोळीवरती चांगलं पसरवून घेतलं। आता सुरीच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी बारीक बारीक या पोळीचे काप करून घेतले। आता असं अलगद हाताने हे सगळे काप एका ठिकाणी गोळा करायचे। हे बघा, हे सगळ्या ठिकाणी गोळा झाले की याचा पुन्हा एक छान असा गोळा तयार करायचा। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ह्याची प्रोसेस करू शकतात। आता हा गोळा तयार झाला की पीठ लावून अगदी अलगद हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा। आपण हा लच्छा पराठा बनवतोय, तर हे पहा, अलगद हाताने मी हा पराठा लाटून घेते। खूप जास्त पातळ लाटायचा नाही, जाड राहिला तरी चालेल, फक्त जाड पराठ्याला भाजायला थोडा वेळ जास्त लागतो। चला, पराठा भाजून घेऊ। तवा गरम करून घेतला, त्यावरती तेल पसरवून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकला। तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता। आता आलटून पालटून हा पराठा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा। वरून तूप सोडायचं किंवा बटरही वापरू शकतात। आता हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। हा लच्छा पराठा आहे त्यामुळे छान कुरकुरीत खरपूस असा छान लागतो। चला, हा पराठासुद्धा इथे तयार झाला। पोळीच्या कणकेतला एक गोळा घेतला, पीठ लावून याची छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी छान छोटी पोळी म्हणा किंवा पारी लाटून घेतली। आता एक चमचा पिठी साखर या पोळीवरती टाकली, वरून अर्धा चमचा तूप टाकायचं आणि तूप आणि पिठी साखर एकजीव करून या पोळीवरती व्यवस्थित पसरून घेतली। आता जशी आपण नेहमीप्रमाणे चपाती लाटतो तर हिचे पूड करून घेतले आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची। आपल्याला जेवढे शक्य तेवढी पातळ ह्याची चपाती आपण लाटून घेऊ शकतो। मी इथे आपली नेहमीच्या पोळ्या असतात त्या पद्धतीनेच ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता हे भाजून घेऊ।
जेवढी पातळ ही चपाती असेल तेवढा हा पराठा छान खुसखुशीत तयार होतो. चला आता मध्यम गॅसवरती आलटून पालटून हा पराठा भाजून घेते. भाजत असताना दोन्ही बाजूनी छान तूप सोडायचं आणि तूप सोडून हा पराठा छान भाजून घ्यायचा. चला अगदी मस्तपैकी हा खुसखुशीत असा गोड पराठा तयार झाला आहे. खूप अप्रतिम लागतो. तुम्ही जरूर बनवून पहा. इथे पोळपाटावरती मी कणकेचा एक छोटा गोळा घेतला. त्याची एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची. आता याच्यावरती मी पाव चमचा तिखट असं भुरभरून घेतलं आहे. त्यासोबतच हळद भुरभरून घ्यायची आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. ही पहा, कोथिंबीरसुद्धा अशी पसरून घेतली. त्यानंतर आपण जसं पुरणपोळीचा गोळा कसा बंद करतो तसा हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हे पहा, आपला पोळीसाठीचा हा गोळा इथे तयार आहे. आता पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. ही मसाला पोळी आहे. ही सुद्धा आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो. त्यासोबतच भाजीसोबत खाण्यासाठी सुद्धा ही पोळी खूप छान लागते. तर हे पहा, पोळी मी लाटून घेतली आहे. थोडीशी जाडच ठेवायची. आता ही पोळी भाजून घेण्यासाठी तवा चांगला गरम झाला, त्यावर थोडंसं तेल पसरून घेतलं आणि वरून ही पोळी टाकून घेतली. आता ही पोळी मी हाय फ्लेमवरतीच छान भाजून घेणार आहे. तुम्हाला जर खरपूस हवी असेल तर तुम्ही मध्यम गॅसवरती भाजली तरी चालेल. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पालटून मी ही पोळी छान भाजून घेते. ही पोळी भाजत असतानाच आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप आपण ह्याच्यावरती टाकू शकतो, म्हणजे पोळी खूप छान अशी भाजली जाईल. आणि यातच आपण चटणी, मीठ, हळद सगळंच टाकले, त्यामुळे ही पोळी खाताना याच्यासोबत दुसरं काही घेण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे लोणचं, चटणी ते सोबत आपण खाल्लं तरी चालेल, पण नाही घेतलं तरीसुद्धा ही पोळी खूप छान लागते. इथे मी एका पोळपाटावर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे. आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. म्हणजे साधीच पोळी लाटून घ्यायची आहे, पूड करायची नाही आहेत. आता चपातींसाठी कणिक कशी मळायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर पाव चमचा जिरं, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा तीळ टाकून घेतले. चवीपुरता मीठ टाकायचं. वरून 2 चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर इथे करू शकतात. आता हे सगळं चांगलं एकजीव करून या चपातीवरती पसरून घेतलं. ही पोळी लाटताना आपण साधीच पोळी लाटली आहे, पूड वगैरे बनवून ही पोळी लाटलेली नाही आहे. आता हे पसरून झाल्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे. पोळी फोल्ड झाली की तिला थोडंसं ताणून घ्यायचं, म्हणजे ती अगदी पातळ अशी तयार होईल. त्यानंतर अशा प्रकारे गोल गोल करत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा तयार आहे. आता पीठ लावून आपल्याला याचा छान पराठा म्हणा किंवा पोळी लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने लाटायची, म्हणजे याचे हे जे लेयर्स आहेत ते खूप छान तयार होतात. तर अगदी हलक्या हाताने अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडच ठेवायची, म्हणजे भाजल्यानंतर छान खरपूस अशी ही तयार होते. आता ही आपण भाजून घेऊ. ही पोळी भाजण्यासाठी तवा आधी व्यवस्थित गरम करून घेतला. तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून पसरून घ्यायचं आणि वरून ही पोळी त्यावरती टाकायची. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पोळी आहे ही खरपूस भाजून घ्यायची. आपण ह्या पोळीमध्ये छान तूप टाकलेलं आहे, त्यामुळे ही अगदी सॉफ्ट अशी होते आणि सोबतच हिचे छान लेअर्सही तयार होतात. हे पहा, तुम्ही बघू शकताय ही पोळी भाजतानाच हिचे किती छान लेअर्स तयार झालेले आहेत. ही चपाती बनवण्यासाठी इथे मी कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे. त्याला पीठ लावून याचीसुद्धा आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची. ही पोळी लाटत असताना पूड बनवायची आवश्यकता नाही आहे, साधीच ही आपल्याला गोल अशी पोळी लाटून घ्यायची. तर हे पहा, पोळी लाटून झालेली आहे. आता याच्यावरती मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलं. हे तूप ह्या पोळीला पसरवून घेतलं. त्यानंतर याच्यावर 2 चमचे पिठी साखर टाकून घेतली आणि ही पिठी साखर देखील ह्या पोळीवरती पसरून घेतली. जर पिठी साखर नसेल तर इथे आपण आपली साधी साखरसुद्धा वापरू शकतो. आता पिठी साखर पसरून घेतल्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने मधोमध असे हे कट देऊन घेतला आणि हे पहा, व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. तर हे पहा,
अशी छान घडी मी इथे याची करून घेतलेली आहे. आता थोडंसं पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. पण ही पोळी लाटताना आपण त्रिकोणी आकारातच लाटणार आहोत, कारण ही पोळीसुद्धा आपल्याला जाडच ठेवायची आहे, खूप जास्त पातळ करायची नाही आहे आणि आपल्याला थोडी थोडीच लाटायची आहे. तर त्यामुळे आपण ही त्रिकोणी आकारातच लाटून घेणार आहोत, कारण गोल जर लाटायला गेलो तर मग ही पोळी खूप मोठी होईल आणि पातळही होईल. हे पहा, पोळी लाटून झालेली आहे. आता ही पोळी भाजून घेऊ. तव्यावरती सुरुवातीला तूप लावून घेतलं, त्यानंतर ही पोळी तव्यावर टाकायची आणि आता मध्यम गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची. मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण ही पोळी भाजणार आहोत. ही पोळी भाजताना ही जी साखर आहे ती थोडीशी वितळते आणि तव्याला थोडीशी चिटकते, पण काही हरकत नाही, यावरती तूप टाकायचं आणि ही पोळी छान भाजून घ्यायची. आता ही अशी पोळी तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकतात किंवा आपल्या रोजच्या नाश्त्यासाठी सकाळी करू शकतात. चवीला खूप छान लागते आणि झटपट अशी तयार होते. अगदीच आधीमध्ये कधी गोड खाण्याची इच्छा असेल तर तेव्हासुद्धा आपण अशी ही पोळी तयार करून घेऊ शकतो. अगदी बिस्किटसारखी खुसखुशीत तयार होते, कारण आपण ह्याच्यात तूप टाकलेलं आहे आणि सोबतच आपण वरूनसुद्धा ही भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे तूप सोडून घ्यायचं, म्हणजे ही पोळी छान खरपूस भाजली जाते. पोळपाटावरती कणकेचा एक छोटा गोळा घेतला, त्याला पीठ लावून त्याची आपल्याला थोडीशी मोठी अशी पारी लाटून घ्यायची. आता याच्यावर 1 चमचा तूप टाकून घेतलं. तूप या पारीवरती पसरून घेतलं. आता या पारीची आपल्याला घडी करून घ्यायची, म्हणजेच पूड तयार करून घ्यायची. जसे आपले नॉर्मल चपातीचे पूड असतात त्याच पद्धतीने फक्त तूप लावून आपण हे पूड तयार करून घेतले. आता ही पोळी आपण त्रिकोणी लाटणार आहोत. आता ही पोळी जर तुम्हाला त्रिकोणी लाटायची नसेल तर तुम्ही गोलही लाटू शकतात, पण त्रिकोणी लाटली तर खूप छान दिसते. आणि ही जी पोळी आहे ही आपण चहासोबत खाऊ शकतो, कारण आपण त्याच्यात तूप टाकलेलं आहे आणि बाकी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. तर चहासोबत खाताना असं काहीतरी त्रिकोणी चौकोनी काही असेल, पोळी किंवा खारी बिस्किट म्हणा, तर छान वाटतं, म्हणून ही पोळी मी त्रिकोणी लाटते. पोळी लाटून झालेली आहे. आता ही भाजून घेऊ. ही पोळी भाजण्यासाठी तव्यावरती थोडंसं तूप टाकायचं, वरून ही पोळी टाकायची आणि मध्यम गॅसवरती ही पोळी छान खमंग अशी भाजून घ्यायची. आता ही पोळी थोडीशी लाटताना जाड लाटलेली आहे, कारण छान खरपूस अशी भाजली जायला पाहिजे. आणि चहासोबत खाताना अशी थोडीशी दमदार पोळी असेल तर नाश्ता करण्याची आवश्यकता राहत नाही. आता हे पहा, ह्या पोळीवरती मी साधारण 1 ते 2 चमचे छान तूप टाकून भाजून घेते आणि भाजत असताना असं प्रेस करत भाजायचं, म्हणजे सगळ्या बाजूने ही पोळी छान भाजली जाते.